नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल बजेटिंग हे जे चॅप्टर आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे फ्रेंड्स की फायनान्स जे आहे बिझनेस फायनान्स याचे मी व्हिडिओ बनवत आहे. जे काही PYQ क्वेश्चन्स आहेत आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत जे नेहमी एक्झाममध्ये खूप वेळेस विचारलेले असे रिपीटेड जे क्वेश्चन्स आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करत आहोत. त्यावरती मी हे व्हिडिओज बनवत आहे. तर आता जे पुढे बिझनेस फायनान्समध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि इम्पॉर्टंट चॅप्टर कवर होतात म्हणजेच कॅपिटल बजेटिंग असू दे, वर्किंग कॅपिटल आणि डिव्हिडंड पॉलिसी यासारख्या चॅप्टर्सवरती मी जे डायरेक्टली क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये PYQ आणि इम्पॉर्टंट दोन्ही कन्सेप्ट कवर होतील असे मी व्हिडिओज तुमच्यासाठी बनवत आहे. तर वही आणि पेन घेऊन बसा फ्रेंड्स, कारण हे कॅपिटल बजेटिंग हे असं चॅप्टर आहे थोडंसं टेक्निकल आहे, कारण त्यामध्ये टेक्निक्स दिलेले आहेत आणि वेगवेगळे मेथड्स दिलेले आहेत. थोडंसं प्रश्नसुद्धा ट्रिकी असतात. तर जेव्हा आपण समजून घेऊन अभ्यास करतो डायरेक्ट कोणते क्वेश्चन्स येतात याचं नॉलेज जेव्हा आपल्याला येतं, तुम्ही जर PYQ पाहिलात किंवा इम्पॉर्टंट जे काही कन्सेप्ट आहेत तुम्ही पाहिलात त्यावरतीच क्वेश्चन्स आलेले आहेत. तर आज आपण तेच पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय. तर आपण पाहिलोत फ्रेंड्स कॅपिटल बजेटिंग हे कशाचं आपण जे काही आपले महत्त्वाचे डिसिजन पाहिलं होतं. कुठले फायनान्स डिसिजन, इन्व्हेस्टमेंट डिसिजन आणि त्यानंतर डिव्हिडंड डिसिजन. तर सगळ्यात अगोदर आपण फायनान्स घेतो, नंतर इन्व्हेस्टमेंट करतो. तर हेच जे इन्व्हेस्टमेंटचं जे डिसिजन आहे, आपल्याला इन्व्हेस्टमेंट कुठं करायचं आहे तेच जे भाग आहे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तेच कॅपिटल बजेटिंग आपण त्याला म्हणतो. म्हणजे लॉंग टर्मसाठी जर असेल, मी सांगितले होते याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये की लॉंग टर्मसाठी जेव्हा आपण डिसिजन्स घेतो त्याला कॅपिटल बजेटिंग म्हणतो. आणि डे टू डेमध्ये जे आपण पैसे वापरतो, जे डे टू डे बिझनेससाठी आपल्याला पैसे लागतात त्या सगळ्या गोष्टीसाठी जे आपण कॅपिटल ठेवतो त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतो. हे फरक आपल्याला समजलं होतं. तर कॅपिटल बजेटिंगमध्ये काय आहे, तर आपल्याला भविष्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला पैसे कमवायचे असतात. प्रत्येकाचं स्वप्न असतं पैसे कमवण्याचं आणि कोणीही बिझनेस करत असेल तर तो नेहमी चांगले इन्व्हेस्टमेंट पाहत असतो, जेणेकरून एकाचे दोन होतील, पैसे एकाचे दोन होतील, आपल्याला लवकर प्रॉफिट भेटेल, आपल्याला चांगली इन्व्हेस्टमेंट्स जर केलो तर आपल्याला रिटर्नसुद्धा चांगली भेटेल अशी प्रत्येकाची इच्छा असते. काय उद्देशच तो असतो एखाद्या बिझनेसचा, म्हणजे अर्निंग मोर प्रॉफिट. अर्निंग मोर प्रॉफिट म्हणल्यानंतर जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी, जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्यासाठी मला चांगल्यातलं चांगलं इन्व्हेस्टमेंट माझ्यासाठी निवडावं लागेल. म्हणजेच कॅपिटल बजेटिंग हे लॉंग टर्मसाठी आहे. मग लॉंग टर्मसाठी जर माझं पैसा कुठेतरी अडकणार असेल, ते इरिव्हर्सिबल असेल आणि त्यात एखादी वेळेस मोठं जर डिसिजन असेल तर आपण पैसेसुद्धा जास्त लागतात आणि त्याला इझिली आपण कन्वर्ट करू नाही शकत. त्या गोष्टीवरून आपण म्हणजे पलटू नाही शकत. असं असतं ना फ्रेंड्स की लॉंग टर्ममध्ये आपल्याला पैसे जास्त लागत आहेत तर आपण त्या गोष्टीपासून माघारसुद्धा घेऊ शकत नाही. तर जेव्हा आपण हे बजेटिंग चॅप्टर आपण स्टडी करतो तर आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी पैशाचं इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि लॉंग टर्मसाठी होणार आहे. तुम्हाला हे गोष्टी समजून घ्यावं लागतील की लॉंग टर्मसाठी. तर या ठिकाणी मी एक स्लाईड ॲड केलेला आहे बघा. हे बघा, तर आपण कॅपिटल बजेटिंग पाहत आहोत आणि त्याची सिग्निफिकन्सवरती नेहमी क्वेश्चन विचारलेला आहे PYQमध्ये. तर या ठिकाणी बघा, हे लॉंग टर्मचे डिसिजन्स असतात सगळ्यात अगोदर आणि हे डिसिजन्स इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे मोठे डिसिजन्स आहेत, खूप जास्त पैसा लागलेला आहे, एफर्ट्स लागलेला आहे, टाईम लागलेला आहे. तर ऑब्व्हियसली तुमचं लगेच तुम्ही त्यावरती पलटू नाही शकत किंवा माघार नाही घेऊ शकत, कारण जितकं जास्त पैसा इन्व्हेस्ट असेल तितक्याच पैशाचे लॉस होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून ते इरिव्हर्सिबल असतात. या ठिकाणी ह्यूज अमाऊंट मनीचं म्हणजे खूप जास्त पैसा या ठिकाणी इन्वॉल्ड असते. आता म्हणजे हे कसं आपण यामध्ये कशासाठी करतो हे सगळं, की आपल्याला लॉस होऊ नये, आपल्याला प्रॉफिट भेटलं पाहिजे, नुकसान नाही झालं पाहिजे आपलं, त्यासाठी हे आपण करत राहतो. आणि जे काही हेल्प इन अचिव्हिंग कंट्रोल, कारण आता मला माहीतच नाही की उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे. मग जर इतकं फ्लक्च्युएशन राहिलं माझ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तर आपण तसे आता स्टॉक मार्केटमध्ये डे टू डेचे जे व्यवहार होतात तिथे आपण पैसे लावण्याला का घाबरतो, कारण त्या ठिकाणी जे काही कंट्रोल आहे त्याच्यावरती आपलं त्या ठिकाणी कंट्रोल नसतं, जे काही त्या ठिकाणी आपण अचीव करणार आहोत. तर हे लॉंग टर्मचे डिसिजन्समध्ये आपण पैसे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करण्याच्या मागे आपलं कंट्रोल पण ठेवायचं असतं त्यासाठी. आणि ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे
जेव्हा आपण लॉंग टर्मसाठी पैसा इन्व्हेस्ट करतो तर त्या ठिकाणी सगळे रिसोर्सेस आपले लँड, लेबर, कॅपिटल, आपण जे काही पाहतो रिसोर्सेस आपल्याकडे, जितके काही आपल्याकडे साधनं आहेत त्यांना व्यवस्थित आपण लॉंग टर्मसाठी अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करतो की आपल्याला त्यापासून चांगलं रिटर्न, या ठिकाणी काय उद्देश आहे फ्रेंड्स, प्रॉफिट भेटलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट असं निवडलं पाहिजे की त्यापासून आपल्याला रिस्क कमी असायला पाहिजे आणि रिटर्न जास्त असायला पाहिजे. कोणताही, आता मी एक बिझनेस चालू केले आणि मला चांगली माझी कमाई स्टार्ट झालेली आहे तिथून, मग मी काय करेल, पैसे तसंच ठेवून राहीन का, नाही, मी असे इन्व्हेस्टमेंट पाहत राहीन, मी अशी वस्तू किंवा अशा प्रोडक्टमध्ये मी आणखीन असं काहीतरी माझ्यासाठी सोर्सेस पाहीन, त्या ठिकाणून मला आणखीन जास्त पैसे कमवता येतील. आणि यालाच काय म्हणतात, कॅपिटल बजेटिंग. म्हणजेच जे बेस्ट इन्व्हेस्टमेंट्स असतील ते इन्व्हेस्टमेंट्सला आपण कसं ग्रॅब करता येईल, म्हणजेच इन्व्हेस्टमेंट कोणते माझ्यासाठी चांगले आणि कोणते खराब, याचं जेव्हा आपण डिसिजन्स घेतो, कुठं पैसे लावायचं आणि कुठून मला जास्त प्रॉफिट होईल, याचं जेव्हा आपण डिसिजन घेतो, जेव्हा मोठा अमाऊंट यामध्ये इन्वॉल्व होतं, जे हे इरिव्हर्सिबल असतात, टाईम कन्झ्युमिंग असतात, लॉंग टर्मसाठी असतात आणि एखादी फिक्स्ड ॲसेटसाठी असतात. म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स पण शॉर्ट टर्मसाठी, लॉंग टर्मसाठी, म्हणजे शॉर्ट टर्म ॲसेटवरती पण लागू शकतं, म्हणजे जसं वर्किंग कॅपिटल, आणि लॉंग टर्म ॲसेट म्हणल्यानंतर कॅपिटल बजेटिंग डिसिजन. म्हणजे या ठिकाणी लॉंग टर्मसाठी जेव्हा आपला पैसा इन्व्हेस्ट होत आहे, मग आता पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी मी कोणतं इन्व्हेस्टमेंट माझ्यासाठी निवडू, हे विषय ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी कॅपिटल बजेटिंगचे टेक्निक्स आपण अभ्यास करतो. म्हणजे त्या ठिकाणी काही टेक्निक्स आहेत, काही मेथड्स आहेत, काही फॉर्म्युलाज आहेत, त्यामध्ये आपण विचार जेव्हा आपण करतो, आपल्यासाठी विचार विनिमय जेव्हा करतो की काय करू आणि काय नाही, त्या ठिकाणी आपण काही कॅल्क्युलेशन्स करतो, याच्यावर पैसे लावल्यानंतर मला इतके पैसे भेटतील, हे जर मी केले तर मला असं होईल, हे जेव्हा आपण अभ्यास करतो ना फ्रेंड्स, यालाच कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स म्हणतात. त्याचे नावं वेगवेगळे आहेत, मेथड्स वेगवेगळे आहेत, टेक्निक्स वेगवेगळे आहेत, त्याला आपण पुढे अभ्यास करणार आहोत. आणि त्यावरती डायरेक्ट काय क्वेश्चन विचारतं, तर एक क्वेश्चन, यापैकी 2-3 क्वेश्चन्स मी ऑलरेडी कव्हर केलेला आहे, जे की इरिव्हर्सिबल असतात. कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स हे लॉंग टर्मसाठी असतात, याच्यामध्ये मोठा अमाऊंट इन्वॉल्व असतं, यावरती आपल्याला कंट्रोल ठेवायचं असतं, लॉसला अवॉइड करायचं असतं, असे काही गोष्टी. तर कॅपिटल बजेटिंग डिसिजन्सचे जे काही आता स्टेप्स आहेत ते आपण एक वेळेस पाहून घेऊयात. तर चांगलं डिसिजन काय, म्हणजे इन्व्हेस्टमेंटबद्दल चांगलं डिसिजन घेण्याचंच हे प्रोसेस आहे. तर सगळ्यात अगोदर आपण अपॉर्च्युनिटी पाहतो की आपल्याकडे खूप काही अल्टरनेटिव्ज आहेत की कोणत्या कोणत्या ठिकाणी मी इन्व्हेस्टमेंट करू, मी शेती घेऊ की मी प्लॉट घेऊ, का मी घर बांधू, का मी मशिनरी घेऊ, का एक नवीन बिझनेस स्टार्ट करू, का स्टार्टअप स्टार्ट करू, का काहीतरी माझ्यासाठी नवीन वस्तू घेऊ, असं जेव्हा विचार करतो तर ह्या ठिकाणी आपण अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे खूप सारे असतात, त्याचं सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे की माझ्या पुढे कुठले कुठले इन्व्हेस्टमेंटचे अपॉर्च्युनिटीज आहेत. मग त्यानंतर आपण इन्फॉर्मेशन घेतो, डाटा घेतो, खूप काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो त्याच्याबद्दल, म्हणजे सगळ्याबद्दलचे आपल्याकडे थोडे डिटेलमध्ये आपल्याकडे माहिती येते. त्यानंतर आपण डिसाईड करतो की ते बिझनेस मूव असेल, ते आपल्यासाठी गुड असेल का बॅड असेल, डिसाईड वेदर द इन्व्हेस्टमेंट इज अ गुड बिझनेस मूव. म्हणजे आता मी हे घेतलं डिसिजन तर माझ्यासाठी पुढे चालून काय परिणाम येतील हे विचार करतो. मग प्रिपेअर नेसेसरी फायनान्सेस फॉर द, मग आता आपल्याला सगळ्याचं आपण बजेट पण पाहणार, कुठे 10 लाख लागायले, कुठे 50 लाख लागायलेत, कुठे करोड लागायलेत, हे सगळे आपण पैशाचं सुद्धा आपण त्या ठिकाणी नियोजन पाहतो आणि आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचं फायनान्सचे जे काय किती नेसेसरी आहे ते पाहतो. त्यानंतर इम्प्लिमेंट करतो न्यू प्रोग्राम और जे काही इन्व्हेस्टमेंट जे आहेत तर इम्प्लिमेंट करायचं. आता हे सगळं आतापर्यंत काय झालं, प्लॅनिंग झालं, त्याच्यावरती विचार झालं, त्याच्यावरती सगळे काहीतरी स्ट्रॅटेजीज झाले, आता इम्प्लिमेंट करायची गोष्ट आलेली आहे. आणि त्यानंतर शेवटी त्याला काय करतो, मॉनिटर करतो. तर हे जे स्टेप आहे, खूप वेळेस एक्झाममध्ये स्टेपसुद्धा विचारून घेतात, म्हणून मी हे स्लाईड या ठिकाणी ॲड केलेलं आहे फ्रेंड्स. त्यानंतर मॉनिटर करतो प्रोग्रेसला, रिव्ह्यूज करतो सक्सेस ऑफ द प्रोग्राम, म्हणजे फायनली आपण काय करतो की रिव्ह्यू करतो आणि मॉनिटर करतो. अशा पद्धतीनं आपण हे एक जे काही इन्व्हेस्टमेंट कसं करायचं आहे त्याचं कॅपिटल बजेटिंगचं हे प्रोसेस आहे, इतकं लक्षात ठेवा. तुम्हाला हे लॉंग टर्मसाठी इफेक्ट क्रिएट करतं. आता मी नवीन प्लांट घेऊयात का रिप्लेस करूयात, काही मशिनरी आहेत खराब झालेत तर त्याला रिप्लेस करून घेऊयात,
आता बिल्डिंग झालेली आहे, खराब झालेली आहे, तर त्याला रिनोव्हेट करायचं आहे का नवीनच बांधायचं आहे, हे सगळे डिसिजन्स आपण म्हणजे डायव्हर्सिफिकेशन असतं, त्यामध्ये एक्सपान्शन असतं, नंतर त्याच्यासोबत काय काय इन्व्हेस्ट केलं पाहिजे, कितीमध्ये हलके प्रोडक्ट्स वापरूयात, भागायसारखे काही गोष्टी आहेत का काही गोष्टीवरती ॲक्च्युली खर्च करावंच लागेल. जेव्हा आपण पैशाचा विचार करून आपल्यासाठी जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्याचा जेव्हा विचार करतो त्या ठिकाणी ते लॉंग टर्मसाठी असेल तर कॅपिटल बजेटिंग त्या ठिकाणी आलं. आता खूप वेळेस म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह डिसिजन्स असतात आणि ॲक्सेप्ट रिजेक्ट डिसिजन्स असतात. तर फ्रेंड्स, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे म्हणल्यानंतर ही काय म्हणल्यानंतर दोन माझ्याकडे पर्याय आहेत आणि एक मी निवडलं म्हणजे एकाला मी रिजेक्ट केलं असंच झालं. तर त्याला जेव्हा आपण एकाला जेव्हा ॲक्सेप्ट करतो तर आता समजा दोन मुलींना पाहायला गेलोत आणि एका मुलीला पसंत केलोत म्हणजे दुसरीला नकार दिल्यासारखंच झालं, असं म्हणजे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह जे आहे डिसिजन त्या ठिकाणी हे येणार. ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट जे आहे फ्रेंड्स, तर एकाला ॲक्सेप्ट केलं आणि एकाला रिजेक्ट केलं, अशा पद्धतीनं खूप काही डिसिजन्स आपण घेत असतो पैशाच्या बाबतीत सुद्धा. आता या कॅपिटल बजेटिंगमध्ये दोन टर्म महत्त्वाचे येतात, कॅश फ्लो आणि अकाउंटिंग प्रॉफिट. तर हे जे टेक्निक्स आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. हे वही पेन घेऊन बसा आणि मी जे सांगायले ते लिहून घ्या. कोणाच्यासाठी कोणतं प्रश्न विचारलं जातं हे फार फार अति महत्त्वाचं आहे. तर फ्रेंड्स, जी आता आपल्याकडे जे टीचिंगचे या ठिकाणी हे स्लाईड ॲड केलेलं आहे, हे बघा, कॅपिटल बजेटिंगचे टेक्निक्स. त्यामध्ये ट्रेडिशनल येतं आणि मॉडर्न येतं. सगळ्यात पहिलं क्वेश्चन तर हेच येतं, ट्रेडिशनमध्ये कोणते कोणते आहेत तुम्हाला देऊन टाकतील. या ठिकाणी हे खालचे 3 देतील आणि वरचे 1 देतील आणि यामध्ये ट्रेडिशनल कोणतं आहे सांगा, हे असं प्रश्न आला. किंवा खालच्या मॉडर्नमध्ये हे खालचे 3 देतील आणि वरचं 1 देऊन टाकतील आणि यामध्ये मॉडर्न कोणतं नाही असं विचारण्यात येईल. म्हणून सगळ्यात पहिलं तर हे स्लाईड पाठच करून ठेवायचं की कॅपिटल बजेटिंग आहे टेक्निक्समध्ये सगळ्यात अगोदर ट्रेडिशनल आणि मॉडर्न असे दोन काय आहेत त्याचे पिरियड, म्हणजे जे काही टेक्निक्स आहेत त्याला कॅटेगराईज केलेलं आहे. ट्रेडिशनल जे काही टेक्निक्स आहेत त्यामध्ये पेबॅक पिरियड आणि ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न. सगळ्यात अगोदर जे PPA आहे, पेबॅक पिरियड आणि ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न, ARR. तर ARRचं तुम्हाला फुल फॉर्म विचारलं जाईल. तर ARR म्हणल्यानंतर ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न आणि पेबॅक पिरियड हे दोन्ही ट्रेडिशनलमध्ये येतात. आणि मॉडर्नमध्ये कोणते येतात, नेट प्रेझेंट व्हॅल्यू, इंटरनल रेट, IRR, NPVचं फुल फॉर्म सांगा, हे क्वेश्चन येतं. नेट प्रेझेंट व्हॅल्यू आणि नेट प्रॉफिट व्हॅल्यू येईल, नेट आता प्रिफरन्स व्हॅल्यू येईल, असं तुम्हाला कन्फ्यूज करतील. तर NPVचं फुल फॉर्म आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू, IRचं फुल फॉर्म आहे इंटरनल रेट ऑफ रिटर्न. आता मॉडिफाईड इंटरनल रेट ऑफ रिटर्न आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. तर फ्रेंड्स, हे जे काही आता या ठिकाणी तुम्हाला जितके काही हे दिलेले आहेत टेक्निक्स, यामध्ये कॅटेगराईज दोन कॅटेगरीज आलेले आहेत, पेबॅक पिरियड आणि ARR, आणि वरती NPV, IRR, मॉडिफाईड IRR आणि PI म्हणजे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. हे तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. सगळ्यात अगोदर काय, ट्रेडिशनलमध्ये कोणते, मॉडर्नमधले कोणते, हे सगळ्याचे फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी याला कॅटेगराईज केलेलं आहे. कॅश फ्लोला घेऊन हे काम करतात, म्हणजे कॅश फ्लोला कन्सिडर करतात का अकाउंटिंग प्रॉफिटला कन्सिडर करतात. तर आपले जे दोन स्टेटमेंट्स आहेत, कॅश फ्लो आणि अकाउंटिंग प्रॉफिट, यापैकी कोणत्या स्टेटमेंट्सला ते जास्त कन्सिडर करतात हे तुम्हाला विचारण्यात येतं फ्रेंड्स. तर या ठिकाणी आपण पाहूयात. चला, जे काही इन्व्हेस्टमेंटचे हे टेक्निक्स आहेत हे फार महत्त्वाचे आहेत फ्रेंड्स, आणि हे टेक्निक्स तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. तर यामध्ये जेव्हा आपण आता आपण मॉडर्न आणि ट्रेडिशनल पाहिलोत. ट्रेडिशनलचाच अर्थ काय आहे, जे नॉन डिस्काउंटिंग आहे, नॉन डिस्काउंटिंग आणि जे कॅश फ्लो क्रायटेरियाच्या बेसिसवर ज्याला फॉलो केलं जातं कॅश फ्लो. आता अकाउंटिंग प्रॉफिटला जे कन्सिडर केलं त्याला नॉन डिस्काउंटेड म्हणतात, आणि जे कॅश फ्लोला कन्सिडर करतात त्याला काय म्हणलेलं आहे, टाईम ॲडजस्टेड आणि डिस्काउंटेड कॅश फ्लोज म्हणलेलं आहे. तर तुम्हाला हे कशावरून कॅटेगराईज झालेलं आहे, आत्ताच आपण पाहिलोत कशावरून कॅटेगराईज झालेलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. दोन टर्म्स आहेत की अकाउंटिंग प्रॉफिट आहे का कॅश फ्लो आहे. तर जे ट्रेडिशनलमध्ये आहे त्याचंच नाव काय आहे, नॉन डिस्काउंटिंग. म्हणजेच त्या ठिकाणी कॅश फ्लो जे आहे
त्याला कन्सिडर केलेलं नाही आणि कॅश फ्लोला कन्सिडर केलेलं जे आहे डिस्काउंटेड आहे. तर डिस्काउंटेडमध्ये कोणते कोणते आहेत बघा. आताच आपण पाहिलं नेट प्रेझेंट व्हॅल्यू, द बेनिफिट ऑफ कॉस्ट रेशिओ आणि इंटरनल रेट ऑफ रिटर्न. आता हे काय आहे, आता पेबॅक पिरियड काय आहे, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न काय आहे. तर सगळ्यात पहिलं प्रश्न हे येतं की पेबॅक पिरियड आणि अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. इकडचं साईड बघा, आपलं नॉन डिस्काउंटिंगचं बोलत आहे मी, नॉन डिस्काउंटेड जे आहे कॅश फ्लो क्रायटेरिया त्यावर. तर जे पेबॅक पिरियड आहे आणि दुसरं काय आहे, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न आहे. या दोघांमध्ये एक पहिलं प्रश्न जे आहे, ह्या दोघांमध्ये जे आहे कॅश फ्लोला कोण कन्सिडर करतं आणि कॅश अकाउंटिंग प्रॉफिटला कोण कन्सिडर करतं. तर फक्त आणि फक्त काय, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. अकाउंटिंग कुठं दिसायले, ARR कुठे दिसायले तुम्हाला, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. फक्त अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न जे आहे ते असं आहे, ते फक्त काय करतं, अकाउंटिंग प्रॉफिटला कन्सिडर करतं. म्हणजेच पेबॅक पिरियडमध्ये सुद्धा कॅश फ्लोलाच कन्सिडर केलं जातं आणि या ठिकाणी अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्नमध्ये अकाउंटिंग प्रॉफिटला कन्सिडर केलं जातं. तर अकाउंटिंग प्रॉफिटला इतक्या सगळ्या टेक्निक्समधून अकाउंटिंग प्रॉफिटला कन्सिडर केलेले एकच टेक्निक आहे, ते आहे अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. सगळ्याला हे लक्षात असायला पाहिजे, अकाउंटिंग प्रॉफिट ओनली. अकाउंटिंग प्रॉफिटला कोण कन्सिडर केलेलं आहे, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. तर अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न हे अकाउंटिंग प्रॉफिटला कन्सिडर करून त्यावरून आपण पाहतो की कोणतं डिसिजन घ्यायचं. म्हणजे प्रॉफिट आपल्याला जर जास्त भेटत असेल, आता आपलं ठरलेलं आहे, पण कोणी म्हणत असेल आपल्याला 15% इन्व्हेस्टमेंट जे रिटर्न भेटणार आहे आणि आपल्या ॲक्च्युअल 17% आपल्याला इन्व्हेस्टमेंट भेटणार आहे ARRच्या प्रमाणे अकाउंटिंग प्रॉफिटला कन्सिडर करून, तर आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार अशा पद्धतीनं. आता पेबॅक पिरियड काय आहे, यामध्ये आपण विचार करतो की आज आपण जितके पैसे इन्व्हेस्ट करायलोत ते कमीत कमी किती दिवसामध्ये आपले पैसे आपल्याला कवर होतील. समजा मी 10,000ची एक वस्तू घेऊन येत आहे, मशीन घेऊन येत आहे आणि त्या मशीनमधून मला प्रॉफिट किती महिन्यात किंवा किती वर्षात, 1 वर्षामध्ये मला 10,000 रुपये भेटून जाणार असतील, तर मी काय विचार करेल की 10,000 रुपये माझे 1 वर्षाच्या कामामध्ये 10,000 रुपये माझे निघतील आणि नंतर मला मशीन फ्री होऊन जाईल. म्हणजे पे बॅक पिरियड, पे बॅक म्हणजे आपल्याला पैसे किती लवकरात लवकर परत भेटायलेत. म्हणजे आपण जितके इन्व्हेस्ट केलोत तितके आपले किती लवकर कवर व्हायलेत, जितके पैसे आपण इन्व्हेस्ट केलो ते रिकवर होईल, किती लवकर कवर होतील, ते आपण जेव्हा पाहतो त्याला काय म्हणतो, आपण पेबॅक पिरियड म्हणतो. आणि यामध्ये हे जे पेबॅक पिरियड आहे फ्रेंड्स, हे काय आहे, ट्रेडिशनल आहे आणि नॉन डिस्काउंटिंग आहे, पण यामध्ये कॅश फ्लोलाच कन्सिडर केलं जातं. समजलं. म्हणजे लवकरात लवकर शॉर्टेस्ट जी पिरियड टाईम असेल, शॉर्टेस्ट टाईम पिरियडमध्ये जे पैसे, जे टार्गेट आपलं कंप्लीट होत आहे, प्री डिटरमाइंड टार्गेट जे म्हणतो आपण, अगोदरच आपण कम्पेअर करणार की कोणत्या प्रोजेक्टपासून आपल्याला आपले पैसे लवकर परत भेटतील आणि शॉर्टेस्ट टाईम पिरियड ज्याचा आहे, ज्याचं पेबॅक पिरियड जे शॉर्टमध्ये आहे, त्याला आपण काय करतो, पटकन ॲक्सेप्ट करून घेतो. हे झाले कोण, 2 आपले नॉन डिस्काउंटिंगचे कॅश फ्लोचे क्रायटेरिया झालेले आहेत. अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न, त्यामध्ये अकाउंटिंग प्रॉफिटला कन्सिडर करतो आणि त्यामध्ये आपण काय पाहतो की जितकं जास्त आपलं प्रॉफिट आहे, ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न जे जास्तीत जास्त आहे, 17% जर आपल्याला भेटत असेल आणि म्हणजे आपल्याला माहीत आहे की 17%, 20% मला पैसे भेटायलेत आणि 15% त्यांनी दाखवलेले पण असतील, तर ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न आपली जास्त आहे, तर आपण त्याला लगेच कन्सिडर करून त्याला ॲक्सेप्ट करणार, तशा प्रोजेक्टला आपण ॲक्सेप्ट करणार. तर हे झाले फ्रेंड नॉन डिस्काउंटेडचेच. आता या ठिकाणी डिस्काउंटेड कॅश फ्लोज क्रायटेरिया बघा. तर डिस्काउंटेड कॅश फ्लो क्रायटेरियामध्ये नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड आहे. तर डिस्काउंटेड कॅश फ्लो म्हणजे टाईम व्हॅल्यू ऑफ मनी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. टाईम व्हॅल्यू म्हणजे टाईमला या ठिकाणी जास्त महत्त्व दिलं जातं. तर नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड यामध्ये काय केलं जातं फ्रेंड्स, की सध्याला जे आता काय आपले जे पैसे जात आहेत आणि आपल्याला सध्याला पैसे किती भेटत आहेत, हे जे आपण या ठिकाणी पाहतो त्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणतो. त्यामध्ये काही टेक्निक्स विचारलेले आहेत, यालाच प्रॉफिटेबल इंडेक्ससुद्धा म्हणतात. तर हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या की नेट प्रेझेंट व्हॅल्यू जे आहे यामध्ये सध्याची आपण जे आता सध्याची जे आहे पैशाची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, टाईम आणि पैसे या दोघांचं या ठिकाणी रेट ऑफ रिटर्न आणि प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे हे आपण या ठिकाणी पाहतो. म्हणजे टाईमला या ठिकाणी जास्त किंमत देण्यात आलेला आहे. तर प्रॉफिटेबल इंडेक्स हे कोणाचं नाव आहे, प्रॉफिटेबल इंडेक्स कोणाचं नाव आहे असं तुम्हाला जर विचारले तर तुम्हाला या ठिकाणी काय म्हणावं लागेल फ्रेंड्स,
नेट प्रेझेंट व्हॅल्यू याचंच नाव काय आहे, प्रॉफिटेबल इंडेक्स. आणि त्या ठिकाणी 2 व्हेरियंट किंवा 2 टेक्निक्स विचारलं जातं. टर्मिनल व्हॅल्यू टेक्निकसुद्धा नेट प्रेझेंट व्हॅल्यूच्याच अंडर येतं. तर जेव्हा डिस्काउंटेड आपण पाहतो कॅश फ्लोला घेऊन टाईम ॲडजस्टमेंटचे टेक्निक्स आपण पाहिलोत. मी काय बोलायले याच्याकडे लक्ष असू द्या. डिस्काउंटेड कॅश फ्लो कोणते, सोबत टाईम ॲडजस्टमेंट टेक्निक्स कोणते आणि कॅश फ्लो क्रायटेरियाच्या बेसिसवरचे टेक्निक्स कोणते, हे तिन्हीच शब्द, ह्या तिन्हीचं आपण वेगवेगळे जरी नाव घेतलो तरी अर्थ एकच आहे. डिस्काउंटेड म्हणा, टाईम टेक्निक म्हणा, टाईम ॲडजस्टमेंट म्हणा किंवा कॅश फ्लो क्रायटेरिया म्हणा. या ठिकाणी तिघंही नेट प्रेझेंट व्हॅल्यू, द बेनिफिट कॉस्ट रेशिओ आणि इंटरनल रेट ऑफ रिटर्न हे तिन्हीही काय करतात, कॅश फ्लोला कन्सिडर करतात. तर प्रॉफिटेबल इंडेक्स कोणाला म्हणतात हे तुम्हाला विचारलं तर हे नेट प्रेझेंट व्हॅल्यू याला म्हणतात. म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल फ्युचर कॅश फ्लोज वेदर निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह रिव्हेन्यूज आर कॅल्क्युलेटेड अँड ॲडेड. या ठिकाणी जर NPV जास्त असेल तर नेट प्रेझेंट व्हॅल्यू जास्त असेल, सिंगल प्रोजेक्ट असेल तर त्याला ॲक्सेप्ट करायचं असतं, आणि NPV जर निगेटिव्ह असेल तर नेट प्रेझेंट व्हॅल्यू आपली जर निगेटिव्ह येत असेल तर त्याला रिजेक्ट करायचं. हे तुम्हाला प्रश्न विचारलं जातं. पॉझिटिव्ह असेल तर ॲक्सेप्ट करायचं का, निगेटिव्ह असेल तर ॲक्सेप्ट करायचं. तर पॉझिटिव्ह असेल तर ॲक्सेप्ट करायचं, NPV निगेटिव्ह असेल तर रिजेक्ट करायचं, आणि मल्टिपल असेल तर ज्याची NPV हायेस्ट येत आहे त्याला ॲक्सेप्ट करायचं. तर आता बघा फ्रेंड, दुसरं प्रश्न येतं, प्रॉफिटेबल इंडेक्स आहे. तर प्रॉफिटेबल इंडेक्स आणि आता मी तुम्हाला म्हणले की जे NPV आहे जे आपली प्रेझेंट व्हॅल्यू मेथड आहेत त्याचे 2 टेक्निक्स आहेत, प्रॉफिटेबल इंडेक्स आणि टर्मिनल व्हॅल्यू टेक्निक. तर प्रॉफिटेबल इंडेक्सचंच नाव काय आहे, बेनिफिट कॉस्ट रेशिओ. तर हे जे 2 टेक्निक्स आहेत, सॉरी मी त्यावेळेस तुम्हाला त्याचं नाव आहे असं सांगितले, पण नाव नाहीत. प्रेझेंट व्हॅल्यू जे मेथड आहे त्याचेच 2 टेक्निक्स पुढे येतात, टर्मिनल व्हॅल्यू आणि दुसरं काय आहे, प्रॉफिटेबल इंडेक्स. हे प्रश्न तुम्हाला खूप वेळेस PYQ मध्ये विचारण्यात आलेला आहे. मागे मी थोडंसं चुकले असेल तरी मला माफ करा, पण जे बेनिफिट कॉस्ट रेशिओ आहे त्यालाच प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे प्रेझेंट इंडेक्स म्हणतात. PI कोणाला म्हणतात तर प्रेझेंट इंडेक्स जे आहे प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स जे आहे, प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स, पुन्हा रिपीट करायले, प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स याचंच नाव काय आहे, बेनिफिट कॉस्ट रेशिओ. बेनिफिट कॉस्ट रेशिओ या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे सेकंड नंबरचं जे आहे बेनिफिट कॉस्ट रेशिओ म्हणजेच काय आहे, प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लोज डिवायडेड बाय प्रेझेंट व्हॅल्यू कॅश आउटफ्लोज असं येतं फ्रेंड्स याचं फॉर्म्युला. तर हे जे रेशिओ आहे इनफ्लोज आणि आउटफ्लोजचं रेशिओ कोण शो करतं तर बेनिफिट कॉस्ट रेशिओ शो करतं, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स म्हणून म्हणतो. आणि हे खूप महत्त्वाचं, खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. म्हणजे जेव्हा प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स हे 1 पेक्षा जास्त होते तेव्हा ॲक्सेप्ट करायचं डिसिजनला, आणि प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स जेव्हा 1 पेक्षा कमी होतं तेव्हा रिजेक्ट करायचं, आणि प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स एकासोबत =1 म्हणजे जर इक्वल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इनडिफरंट म्हणतो. तर प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स याचंच नाव मी पुन्हा म्हणायले बेनिफिट कॉस्ट रेशिओ आहे, इतकं लक्षात ठेवा. आता त्यामध्येच टर्मिनल व्हॅल्यू एक टेक्निक येते फ्रेंड्स. त्यामध्ये काय, जे आता आपण कमवलोत, ह्या महिन्याचे आपण कमवलोत 10,000वर 1,000 कमवलोत आपण, तर पुढच्या महिन्यामध्ये ते 1,000 अजून त्या 10,000मध्ये ॲड करणं. टर्मिनल म्हणजे शेवटच्या वेळेस आपल्याला जे पैसे भेटतात, प्रॉफिट भेटतं, त्याला पुन्हा रिइन्व्हेस्ट करणं, यालाच टर्मिनल व्हॅल्यू आपण असं म्हणतो. तर ते आणखी एक टेक्निक आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यूसोबतचे जे आहे ते आपण पाहिलोत व्हेरियंटसोबत. तर आता पहा तिसरं, हे फार महत्त्वाचं आहे, IRR. तर IRR मध्ये हे मी स्लाईड ॲड करण्याच्या मागचं कारणच हे होतं फ्रेंड्स, या ठिकाणी NPV = 0. आता तुम्हाला प्रश्न असं विचारतात की NPV = 0 हे कोणत्या टेक्निकमध्ये असतं, आणि हे खूप वेळेस म्हणजे इतक्यांदा 0 NPV म्हणल्यानंतर कोणती टेक्निक, 0 NPV म्हणल्यानंतर कोणती टेक्निक. तर IRR आपल्याला जे NPV आहे, IRR काढताना आपल्याला NPV काय आहे, 0 आहे, =0 आहे. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागेल, कारण या ठिकाणी जे डिस्काउंटिंग रेट ऑफ रिटर्न रेट आहे, डिस्काउंटिंग रेट आहे, तेच आपल्याला कम्प्यूट करायचं आहे. IRR इज फाउंड आउट बाय इक्वेटिंग द NPV = 0 विथ अननोन व्हेरिएबल म्हणजे डिस्काउंटिंग रेटच आपल्याला या ठिकाणी शोधायचं असतं, म्हणजे त्यामध्ये डिस्काउंटिंग रेट आपल्याला काढायचं असतं. तर
म्हणजे NPVचं जे रेट आहे ते बाहेरचं असेल, दिलेलं असेल आणि IRRचं जे रेट आहे ते आपल्याला कम्प्यूट करायचा असतो. मग यामध्ये प्रश्न काय येतं की NPV 0 असलेले कोणतं टेक्निक आहे, तर ते IRR आहे. आणि डिस्काउंटिंग त्यामध्ये आपण काय शोधतो, तर डिस्काउंटिंग रेट ऑफ रिटर्न हेच आपल्याला काढायचं असतं. तर डिस्काउंटेड ओनली. तर हे जे इंटरनल रेट ऑफ रिटर्न आहे याचं अगोदर फुल फॉर्म लक्षात ठेवा, IRR हे लक्षात ठेवा. आणि दुसरं NPV काय आहे, यामध्ये 0 आहे. हे तुम्हाला नेहमी म्हणजे नेहमी लक्षात असायला पाहिजे फ्रेंड्स. तर हे जे महत्त्वाचे जे काही आहे, आता IRRमध्ये डिटरमाइंड, प्री डिटरमाइंड, हायर IRR असेल तर ॲक्सेप्ट करायचं, प्रोजेक्टला ॲक्सेप्ट करायचं. आणि जर सिंगल असेल तर जर IRR जर आपण ठरवलं त्यापेक्षा जर IRR जर जास्त असेल कुठेही, आता आपण तिकडे पाहिलो प्रॉफिटेबिलिटी इंडेक्समध्ये आणि IRRमध्ये जास्त हायर असेल तर त्याला सरळ आन्सर लिहायचं MCQमध्ये ॲक्सेप्टेड, आणि कमी असेल तर रिजेक्टेड. आणि प्रॉफिटेबिलिटीमध्ये एक सोबत कम्पेअर केलेला आहे, एकपेक्षा जास्त असेल तर ॲक्सेप्ट, एकपेक्षा कमी असेल तर रिजेक्ट. तर हे काही आहेत फ्रेंड्स. तर पुढे पण त्यामध्ये रिस्क ॲडजस्टमेंट, डिस्काउंटिंग रेट ऑफ रिटर्न, खूप काही आणखीन रिस्क ॲनालायसिस, कॅपिटल बजेटिंग, हे असे खूप काही नंतर हे पण आहेत त्यामध्ये कॅपिटल बजेटिंगमध्ये. तर सध्याला तुम्हाला हे काही प्रश्न या ठिकाणी कवर होतात कॅपिटल बजेटिंगवरून, तर मी या ठिकाणी तुम्हाला कवर केलेलं आहे फ्रेंड्स. तर NPV काय आहे, त्याचं स्टँड फॉर NPV नेट प्रेझेंट व्हॅल्यू, IR स्टँड फॉर इंटरनल रेट ऑफ रिटर्न, PR स्टँड फॉर प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, त्यालाच कॉस्ट जे काही बेनिफिट कॉस्ट रेशिओ म्हणतो. IRR स्टँड फॉर अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न, अकाउंटिंग प्रॉफिटला अकाउंटिंग ARRच कन्सिडर करतं. तर हे काही जे महत्त्वाचे कन्सेप्ट आणि महत्त्वाचे जे PYQs यामध्ये कवर झालेत. आणि नेहमी यावरती इतक्यांदा की मी सांगू शकत नाही, तुम्ही जेव्हा PYQ सॉल्व करतात तेव्हा तुम्ही स्वतः रिअलाईज करताल की कॅपिटल बजेटिंगवरती हेच प्रश्न कितीदा तरी रिपीट झालेले आहेत. तर फ्रेंड्स, हे जे कॅपिटल बजेटिंग आहे हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतः याचे काही नोट्स वगैरे घेऊन या ठिकाणी मी IRRमध्ये प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट बिकम 0 हे जे NPV आहे, हे म्हणजे हे NPV 0 कुठं असतं, बेनिफिट कॉस्ट रेशिओ कशाचं नाव आहे, नंतर MPV कशासाठी स्टँड करतं, अकाउंटिंग प्रॉफिटला कोण कन्सिडर करतं, अकाउंटिंग प्रॉफिटला ARR कन्सिडर करतं, नंतर कॅश फ्लोला कोणते आहेत, डिस्काउंटिंग रेट ऑफ रिटर्न कुठे आपल्याला शोधायचं असतं. सोबत आणखी कसे प्रश्न येतात, कॅश फ्लो कोण कन्सिडर करतं आणि अकाउंटिंग प्रॉफिट कोण कन्सिडर करतं. तर लॉंग टर्मचे इन्व्हेस्टमेंट म्हणल्यानंतर कॅपिटल बजेटिंगमध्ये यापैकी कोणतं याचं फीचर नाही, इरिव्हर्सिबल आहे का, ह्यामध्ये ह्यूज अमाऊंट लागतं का नाही, यामध्ये लॉस होऊ शकतं का नाही, असे प्रश्न जितके काही कवर होत होते या टॉपिकपासून ते मी तुम्हाला या टॉपिकपासून कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स. कॅपिटल बजेटिंगचं तुम्हाला मी प्रोसेससुद्धा सांगितलेलं आहे आणि फीचर्ससुद्धा सांगितलेले आहेत. तर हे जे सिग्निफिकन्स आहेत याच ठिकाणी तेच फीचर्समध्ये आलेले आहेत. म्हणजे हे लार्ज इन्व्हेस्टमेंट असतो, इरिव्हर्सिबल असतो, हाय रिस्क म्हणल्यानंतर लॉंग टर्म इफेक्ट्स, प्रॉफिटेबिलिटी, हे काही यामध्ये आपण म्हणजे या ठिकाणी लॉस अवॉइड करण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतो. तर हाय रिस्कसुद्धा यामध्ये जास्त असते, कारण मोठ्या प्रमाणात पैसेसुद्धा या ठिकाणी आपले इन्व्हेस्ट झालेले असतात. तर हे काही प्रश्न आणि महत्त्वाचे कन्सेप्ट होते. तर प्लीज वही आणि पेन घेऊन व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि अभ्यास करून घ्या. मी पुढे वर्किंग कॅपिटल आणि डिव्हिडंड पॉलिसी याचे दोन्ही व्हिडिओज तुम्हाला कवर करून देईन आणि त्यावरचे PYQs आणि इम्पॉर्टंट कन्सेप्टसुद्धा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.